सर्व भारतीयांना जय संविधान जय भारत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात काय चालले हा सर्वात मोठा प्रश्न आहे. राजकीय दृष्टिकोनातून पाहिले तर लाजवणी आणि शर्मेची बाब अशी अनेक प्रकारची घटना महाराष्ट्र राज्यात राजकारणात चालू आहे. केवळ जाती धर्माच्या राजकारणावर बिमोड लागण्यासाठी सरकारने कोणत्याही पद्धतीने पाऊल उचलायला तयार नाही आणि उचलणार पण नाही, कारण सत्ता त्यांची आहे. सध्या अशी स्थिती झालेली आहे की देशात राज्यात जे अनेक प्रकारची जी घटना होत आहेत त्याला एका जिहादी आतंकवादी आणि कोणत्याही पद्धतीने त्याला क्लेम लावून समाजाला आणि एका धर्माला बदनाम करण्याचं षडयंत्र हे राजकीय नेते करत आहेत. दुसरी गोष्ट, काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या एका पत्रकारांना बोलताना काय बोलले हे जरा तुम्ही ऐका. जे शिरोळी पुलाची हातकणंगले येथील जी घटना आहे, मला खात्री आहे की 2 डझनहून अधिक मुलींना त्यांनी फसवलं आहे. हे जे शिरोळी पुलाची हातकणंगले येथील जी घटना आहे, मला खात्री आहे की 2 डझनहून अधिक मुलींना त्यांनी फसवलं आहे. हे माफी हे एक नाटक आहे. इश्यू संपवण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे. अजून तर त्याचे फोन, त्याची ऍप, वेगवेगळी साईट हे तपासायचं बाकी आहे. दुसरी मुलगी आली, दुसरा आरोपी आला. कारण महाराष्ट्रात गेले 1 महिन्यात, एप्रिल महिन्यात हे 6वं अशा प्रकारचं प्रकरण बाहेर आले आणि सगळ्या ठिकाणी कुठे 2 डझन, कुठे 12 डझन, सगळ्या ठिकाणी कोण आहे? सगळेच मुस्लिम माफिया आहेत. सगळेच मुस्लिम माफिया आहेत. सगळेच मुस्लिम माफिया आहेत. नाशिक पासून सुरुवात झाली आणि गँग असते. मी इथे पोलिसांना सांगितलं, हा 1-2 माणसाचं काय, पूर्ण गँग त्याला ट्रेनिंग दिले जाते. पैसा मालेगावून येतो या लोकांना. नाशिकला दानिश, तौसिफ, अमरावती परतवाडा येथे आयान अहमद आणि त्याची गँग, अग्रीपाडा महालक्ष्मी, तिथे पण मी परवा जाऊन आलो. तिथेही मोर देन 1 डझन, 2 डझन मुलीची नावं बाहेर आली आहेत. तिथे अशरफ सिद्दीकी, घाटकोपरला फिरोज इक्बाल, तो मीरा रोडला जो प्रसंग झाला थोडा वेगळा पण त्याच पद्धतीचा धर्म जिहादवाला तो जय दुबे, आणि इथे शाहिद चांदे. म्हणजे आहे कोण? दानिश आहे, तौसिक आहे, आयान आहे, अहमद आहे, अशरफ आहे, फिरोज आहे, जैब आहे, शाहिद आहे. हे सगळं धर्मांध कट्टरपंथी फॅनेटिक टेररिस्ट मुस्लिम माफियांचं काम आहे. मुस्लिम माफियांचं काम आहे. मुस्लिम माफियांचं काम आहे. किरीट सोमय्याने जे शब्द उच्चार केलेले आहेत त्यांनी म्हणतात की डझनभर मुस्लिम समाजाची युवकांनी हिंदू मुलींना शोषण केले. हे चुकीचे शब्द आहे. मुस्लिमांना एक माफियाचा शब्द तिने देत आहेत. म्हणजे डझनभरच्या नावाने संपूर्ण भारतात राहत असलेले मुस्लिमांना किरीट सोमय्या टार्गेट करत आहेत. सोमय्या साहेब, तुम्ही ज्या पद्धतीने अमरावती आणि पंचवटीमध्ये जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात तुम्ही बोलताय, अशोक खरातच्या संदर्भात का बोलत नाही? हा सर्वात मोठा प्रश्न तुमच्या समोर आहे. अशोक खरात, भोंदू बाबा यांनी कित्येक महिलांना त्यांच्यावर अत्याचार केला, बलात्कार केला. तुम्ही गप्प का आहे? त्याच्या विरोधात तुम्ही आवाज का उठवत नाही? आणि ते महिला कोणत्या समाजाचे, कोणत्या धर्माचे होते त्यावर तुम्ही जरा विचार करा. तुम्ही ते बोलण्यापेक्षा तुम्ही मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठी आणि मुस्लिम समाजाच्या नावाने त्यांची बदनामी करून वाहवा करण्यासाठी, मीडियाच्या समोर येण्यासाठी आणि मते घेण्यासाठी, सत्तेवर राहण्यासाठी किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी
तुम्ही हे करत आहात. तुम्ही अशोक खरातच्या संदर्भात का बोलत नाही? अशोक खरात कित्येक महिलांवर अत्याचार केला, त्याबाबत का बोलत नाही? हा सर्वात मोठा तुमचा गंभीर प्रश्न समोर आहे. त्यावर तुम्ही न बोलता केवळ मुस्लिमांना टार्गेट करण्याचा हा षडयंत्र तुम्ही करत आहात. हा देश राष्ट्रीय एकत्मताचा देश आहे. हा देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक समाजाचे, अनेक धर्माचे लोकांनी आपला जीव गमावलेले आहे. या देशासाठी त्यांनी बलिदान दिलेले आहे. आणि हा देश सोने की चिडिया ओळखला जाणारा हा देश, या देशाचा झेंडा आहे तिरंगा झेंडा. त्या झेंड्याचा आदर ठेवा. किरीट सोमय्या साहेब, पत्रकारासमोर येऊन काही बोलू नका. आणि याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे साहेबांनी काय बोलले ते बघा. तुमचे किती लोक आहे मुसलमान? आता मी यादी दिलेली बघा. आता बघा माझ्याकडे यादी. सिकंदर बघ कोण होते, शाहनवाज हुसेन कोण आहे, मुख्तार अब्बास नकवी कोण आहे, नजमा हेपतुल्ला कोण आहे, एमजे अकबर कोण आहे, सय्यद जफर कोण आहे, जमाल सिद्दीकी कोण आहे, अब्दुल रशीद अन्सारी कोण आहे, पाशा पटेल कोण आहे, हैदर आझम कोण आहे? भाजपचेच आहे ना. तुमचे तर बोटच्या पेक्षा पुढे आहे, सगळ्या हातभार आहे तुमचे. ते चालतात म्हणजे तुम्ही दिलेले पाक आणि आम्ही दिलेले नापाक. अरे खरं तर भारतीय जनता पार्टीने आमचं अभिनंदन केलं पाहिजे. दानवे साहेबांनी जे सांगितलेले आहे त्यावर तुम्ही काय बोलत नाही? यापूर्वी भारतीय जनता पार्टीचे जे अनेक नेते आहेत त्यांची मुली मुस्लिमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले सिकंदर बट, मुख्तार अब्बास नकवी यांच्यासारख्या नेत्यांना तुम्ही त्यांचे विवाह करून दिले. त्यावेळी का गप बसले तुम्ही? त्यासाठी किरीट सोमय्या साहेबांना मी आव्हान करतो की तुम्ही देशात मतभेद निर्माण करू नका. हा देश राष्ट्रीय एकत्मताचा देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला प्रेरणाचा देश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा देश आहे. तुम्ही या शब्दावर जाती धर्मात वाटप करू नका. हा देश एकोपाचा देश आहे, राष्ट्रीय एकत्मताचा देश आहे. या देशात संविधान चालणार. परंतु तुम्ही हिंदू आणि मुस्लिम समाजात विष निर्माण करण्याचे षडयंत्र बंद करा. धन्यवाद. जय संविधान, जय भारत.